नगर परिषद निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबरच्या रात्री परतवाडा अचलपूर परिसरात अवकाळी अंधाराने मतदानाला अडथळा आणला. पण नागरिकांच्या मतदानाच्या जिद्दीमुळे हा अंधारही टिकला नाही. मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक मतदान केंद्रांवर रात्री 9:30 वाजेपर्यंत मतदान सुरूच राहिले. विशेषतः परतवाडा आणि अचलपूर भागातील केंद्रांवर मोठी रांग आणि प्रतीक्षा पाहायला मिळाली. लाईन मध्ये दीर्घकाळ उभं राहून त्रास होत असल्याने काही मतदारांनी नेहरू मैदानापासून इतर मतदान केंद्रांपर्यंत गादी, चटया टाकून बसण्याचा उपाय शोधला. काहींनी तर शतरंज खेळत आपली मतदानाची बारी येण्याची प्रतीक्षा केली. परतवाडा येथील नेहरू मैदानातील मैदान केंद्रात वीज गेल्याने रूम मधील लाईट बंद झाली. अंधारात मतदानात अडचणी निर्माण झाल्या तरी देखील मतदान प्रक्रिया सुरू ठेवत नागरिकांनी मोबाईलच्या प्रकाशात मतदान चालूच ठेवले. दरम्यान ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवल्याने मतदारांना बराच वेळ थांबावे लागले. अनेकांनी ऑनलाईन ऍपद्वारे आपले मतदान केंद्र शोधले, पण काहींना वोटर स्लिप न मिळाल्याने किंवा मतदान यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. एकूणच 20 प्रभागांसाठी 39 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी 112 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. पुरुष मतदारांची टक्केवारी 73.65 तर महिलांची 65.79 इतकी नोंदविण्यात आली आहे. काही प्रभागांमध्ये 8-10 तर काही ठिकाणी 11 उमेदवार रिंगणात होते. मतदारांची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने अनेक उमेदवारांच्या चिंतेत भर पडली आहे. मतदान संपल्यानंतर काही स्पर्धकांनी अति उत्साहात फटाके फोडल्याने स्थानिकांमध्ये मजेदार चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मतमोजणीची तारीख बदलण्यात आल्याने अनेक मतदार व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वीज गेली, ईव्हीएम बिघडली, पण लोकशक्तीची मशाल पेटलेलीच राहिली. हेच या निवडणुकीचं चित्र.